आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते कुणाल कामरा संदर्भातली। कुणाल कामरावर खार पोलिसात दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाने आता नकार दिलाय। मुंबई पोलीस चेन्नईला जाऊन आता कुणाल कामराचा जबाब नोंदवणार आहे। चेन्नईमध्ये कुणाल कामराची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांना आता परवानगी मिळाली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? कुणाल कामराच्या विरोधामध्ये खार पोलीस ठाण्यात जो काही गुन्हा दाखल झालेला होता तो गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी कुणाल कामराने ही याचिका मुंबई हायकोर्टामध्ये केलेली होती। मात्र हा गुन्हा रद्द करण्यास हायकोर्टाने नकार दिलेला आहे। मात्र कुणाल कामराला एक मोठा दिलासा हायकोर्टाने दिलेला आहे, तो म्हणजे या प्रकरणात तपास करून चार्जशीट दाखल होईपर्यंत कुणाल कामराला अटकेपासून संरक्षण हायकोर्टाने दिलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं कुणाल कामराचं जे काही म्हणणं होते की मुंबईत माझ्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये मला जबाब नोंदवण्यासाठी यायला जमणार नाही, तर त्यावरती सुद्धा हायकोर्टानं महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत। मुंबई पोलीस हे चेन्नईला जाऊन कुणाल कामराचा जबाब नोंदवू शकतात आणि तिथे चेन्नई पोलिसांची मदत घेऊ शकतात अशा पद्धतीचं हायकोर्टानं सांगितलेलं आहे। त्यामुळे आता मुंबई पोलिसांना तमिळनाडू आणि चेन्नईमध्ये जाऊन कुणाल कामराचा जबाब जो आहे तो नोंदवावा लागणार आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सुद्धा कनिष्ठ न्यायालयाला खटला न चालवण्याचे महत्त्वाचे निर्देश आहेत ते मुंबई हायकोर्टाने दिलेले। तरी त्यामुळे गुन्हा जरी रद्द करण्याचा आदेश हायकोर्टाने दिलेला नसला तरी मात्र अटकेपासून एक मोठं संरक्षण कुणाल कामराला मुंबई हायकोर्टाच्या वतीने देण्यात आलेलं आहे। अगदी नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।